हॅलो हाय नमस्कार माझ्या रॉयल ऑडियन्स रुपल रॉयल किचन मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ। तर मी आज टिफिन साठी दोडक्याची भाजी बनवली होती। भाजीची चव खूप अप्रतिम झाली होती, म्हणून मला वाटलं की तुमच्याशी ही रेसिपी शेअर करावी। या भाजीला खूप कमी वेळ लागतो, खूप झटपट बनते, टिफिन साठी खूप छान ऑप्शन आहे। चला तर पाहूया रेसिपी। मी इथे गॅस ऑन केला आहे। कढई गरम झाल्यावरती त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे। त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकलेले आहे, 5-7 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। त्यानंतर 5-6 लवंगी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता, म्हणजे भाजी झणझणीत होईल। त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत आणि हे सगळं मिश्रण खूप छान व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आणि याचं आपल्याला वाटण करायचंय। वाटण हे जास्त बारीक नाही करायचं, असं ओबडधोबड वाटण पाहिजे, जसं आपण ठेचा बनवतो तसं वाटण तयार करून घ्यायचं। तुम्ही यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण ऍड करायची, ती पण छान परतून घ्यायची तेलामध्ये। मी सांगायचं विसरून गेली होती, तुम्ही ऍड करून घ्या आणि याचं वाटण तयार करून घ्या। तुम्ही पाहू शकता मी असं वाटण तयार केलं आहे। दोडके स्वच्छ धुवून त्यांचे शिराळे काढून मी कापून ठेवले होते। आता कढईमध्ये मी थोडेसे तेल घेतले। तेल गरम झाल्यावरती दोडक्यांचे काप त्यामध्ये छान व्यवस्थित परतून घेतले, मऊ होईस्तोपर्यंत। तुम्ही पाहू शकता कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले आहे। तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये आपण केलेलं वाटण टाकायचं आणि ते छान व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये। त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे, ती पण छान व्यवस्थित परतून घेतली आहे। त्यानंतर त्यामध्ये फ्राय केलेले दोडक्यांचे काप टाकले आहे, ते पण छान व्यवस्थित परतून घेतले आहे। जी कढईला लागू नये म्हणून खालून व्यवस्थित परतून घ्यायची। इथे मी चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि भाजी व्यवस्थित हलवून घेतली आहे। भाजीमध्ये थोडेसे पाणी ऍड करून भाजीला व्यवस्थित हलवून घ्या। झाकण ठेवून भाजी 5 मिनिट शिजवून घ्या। भाजीला तेल सुटले आहे, म्हणजे भाजी तयार झालेली आहे, शिजलेली आहे। तुम्ही पाहू शकता किती छान चमचमीत भाजी तयार झाली आहे। ही भाजी चवीला खूप अप्रतिम लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। टिफिनसाठी खूप छान ऑप्शन आहे। माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।